ओबीसीतील घुसखोरी थांबवा, जबरदस्तीनं कुणबीकरण करू नका असं भुजबळांनी म्हटलंय। कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे खोटे दाखले असलेल्यांना मराठा समाजाला मिळणाऱ्या वेगळ्या आरक्षणामध्ये टाका, मराठ्यांना जबरदस्तीनं कुणबी करू नका अशी मागणी भुजबळांनी केली आहे। राज्य मागासवर्ग आयोगानं सरकारला अहवाल सादर केलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर असेल आणि विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीयेत त्यांनाच मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्व्हेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सवाल उपस्थित केलेत। मुंबईमध्ये 27 लाख लोकांचा सर्व्हे कशाच्या आधारावर केला? सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का? सर्व्हे कसा केला हे स्पष्ट करा असं पटोलेंनी म्हटलंय। तर अहवाल अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस वेबसाईटवर तातडीनं टाका अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदेंच्या घरासमोर ठिय्या मांडला। दरम्यान मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आमदार प्रणिती शिंदेंची फोनवर शाब्दिक चकमक झाली। इतर कोणत्याही आमदाराच्या घरासमोर आंदोलन न करता तुम्ही माझ्याच घरासमोर आंदोलन का करताय असा सवाल प्रणिती शिंदेंनी विचारला। जरांगेंना पाठिंबा देत सोलापुरातला मराठा समाज आक्रमक झाला। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांच्या घराला घेराव घातला। जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना आमदार खासदार हे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्याचा आग्रह यावेळी आंदोलकांनी देशमुखांकडे केला। लातूरच्या जळकोटमधल्या कार्यक्रमादरम्यान सकल मराठा समाजाच्या तरुणांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना घेराव घालत जाब विचारला। जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत असताना देखील सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी लवकरच टिकणारं आरक्षण सरकार देणार असल्याचं आश्वासन बनसोडेंनी आंदोलकांना दिलं। बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर मराठा समाजानं जरांगे पाटीलांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केलं। जरांगेंना समर्थन करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकच्या सटाण्यामध्ये भाजप आमदार दिलीप बोरसेंच्या कार्यालयासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं। आरक्षणासंदर्भात 20 तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात समाजाच्या बाजूने भूमिका मांडण्याचं निवेदन यावेळी बोरसेंना देण्यात आलं। बीड जिल्ह्यातल्या कोळगावमध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला। आंदोलकांनी विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली। मनोज जरांगे पाटील यांना जर काही बरं वाईट झालं तर याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिला।